नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा आता सगळे काही घरातले कपडे धुण्याचे काढत असते. तेवढ्यात तनया तिथे आलेली असते. वसुंधरा म्हणते, तनया तुला आज काहीच काम करायचं नाहीये. स्वयंपाकाचं मी आणि अवनी वहिनी बघून घेऊ. घराची साफसफाई सुद्धा आज तुला करायची नाहीये. तुला फक्त एवढे सगळे कपडे धुवायचे आहे. तनयाला वाटतं हे सगळे कपडे मशीनला लावायचे. ती खूप खुश होते आणि ती म्हणते, हो ना वहिनी, चालेल मला. अजून पडदे वगैरे असतील तर सगळे काय आणून द्या मला धुण्यासाठी. वसुंधरा म्हणते, ठीक आहे. ती जाते आणि पडदे वगैरे आणून देत असते. तेवढ्या ती तनया मशीनमध्ये कपडे टाकण्यासाठी गेलेली असते आणि ती मशीन ऑन करत असते, पण मशीन चालूच होत नसतं. तेवढ्यात तिथे वसुंधरा येते आणि म्हणते, तनया आता मशीनला कशाला लाथा मारतेस? आधीच ते बिचारा आजारी आहे. तनया म्हणते, बघा ना, चालूच होत नाहीये. आणि आजारी म्हणजे काय? वसुंधरा म्हणते, अगं खराब झालंय मशीन, म्हणून तर तुला एवढे सगळे कपडे आणून दिले ना धुवायला. तनया म्हणते, काय हे आधी नाही सांगायचं का तू? वसुंधरा म्हणते, अगं जरा डोकं वापरत जा ना स्वतःचं. आणि तू आता सांगितलंच आहे तर सगळे कपडे आणून दिले तुला. चल, अंगणात कपडे कसे धुवायचे हे सांगते मी तुला. असंही जेव्हा मशीन नव्हतं ना, अवनी वहिनी आणि आई अंगणातच कपडे धुवायच्या. तुला आयचा वेगळाच मज्जा आणि अनुभव येईल. चल मी तुला सांगते कसे कपडे धुवायचे. आता ना सगळं बादल्या वगैरे बाहेर घेऊन गेलेली असते आणि ती वसुंधरा तुला सांगत असते कपडे कसे धुवायचे ते. तेवढ्यात तिथे अवनी सुद्धा आलेली असते. अवनी म्हणते, काय आहे वसुंधरा? वसुंधरा म्हणते, आज तनया स्वतःच्या हाताने कपडे धुणार आहे. तनया बघ, हा ड्रम आहे ना, याच्यात पाणी आम्ही तुला काढून देतो आणि मग तू कपडे धु. तनयाला वाटतं की आता अवनी आणि वसुंधरा स्वतःच्या हाताने ड्रम भरतील, पण त्या पाईप आणतात आणि तो पाईप जो पाणी सोडत असतो तो ड्रम मध्ये टाकतात आणि ड्रम आपोआप भरला जात असतो. तनया मला असं वाटलं ना, मी कामाला लावतो. आता तनया काय करते की पावडर घेते आणि ड्रम मध्ये ओतून देते आणि सगळे कपडे टाकते आणि काठीने ते कपडे फिरवत असते. अवनी आणि वसुंधरा तिथे बघायला येतात आणि त्या तिला हसायला लागतात आणि म्हणतात, तनया हे काय करते? तनया म्हणते, असेच तर कपडे धुतात. मशीन मध्ये सुद्धा लावले की गोल गोल कपडे फिरतात आणि मग धुतले जातात ना. वसुंधरा म्हणते, अगं तनया, तो ड्रम काही विजेवर चालणार आहे का? सांग मला. मशीन आहे का ते? नाही ना. तुला सगळे कपडे काढायचे त्यातले आणि एक एक करून हाताने स्वच्छ धुवायचे. तनया म्हणते, काय हाताने धुवायचंय? वसुंधरा म्हणते, हो, चला आम्ही येतो. आणि व्यवस्थित कपडे धुवा आणि त्या निघून जातात. इकडे तनया म्हणत असते, काय हे मम्मा, सगळं तुझ्यामुळे होतंय. मला एवढे कामं करायला लागतायत. तुझ्या तर सईमुळे सगळं झालेलं आहे. मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि ती कपडे धुवायला घेते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. विशाखाचाच फोन असतो. वसुंधरा परत तिथे आलेली असते. तनयाला काही फोन रिसीव्ह करता येत नाही कारण तिचे हात ओले झालेले असतात. वसुंधरा आता फोन घेते आणि स्पीकरला टाकते. इकडून विशाखा म्हणत असते, बच्चा कशी आहेस तू? तनया म्हणते, काय मम्मा, मला कामवाली बनवून टाकलं या वसुंधराने. आता विशाखा म्हणते, थांब, तिला बघतेस मी. वसुंधरा म्हणते, बघा ना विशाखा मॅम, इथेच उभी आहे मी, तुम्हाला बघायचं ते बघून घ्या. विशाखा म्हणते, अगं तनया, फोन स्पीकरला आहे, एवढं सांगता नाही येत का तुला? आणि ती रागारागाने फोन कट करते. वसुंधरा हसते आणि निघून जाते. तनया म्हणत असते, यांना दोघींना ना बघून घेईल मी. आणि तिथे परत आता जयेशच्या साड्या घेऊन येते आणि म्हणते, तनया, या आईंच्या साड्या आहे, एवढ्या सुद्धा धुवून टाक बरं का, नाहीतर त्यांना राग येईल. आईंच्या साड्या आहे, नाही म्हणू नको. आता तनया आता साड्या घेते आणि जोर जोरात धुवायला लागते. तेवढ्या जयश्रीची एक साडी फाटते. ती म्हणते, अरे बापरे, आईंची साडी फाटली, आता तर नक्की माझ्यावर रागवतील. आणि ती साडी आता ती लपवते. इकडे भास्करने सगळ्यांना हॉलमध्ये जमा केलेलं असतं आणि त्याला अखिलने जे काय केलं ते सगळ्यांना सांगायचं असतं आणि निर्णय घ्यायचा असतो. तो सगळ्यांना म्हणत असतो की काल किचनमध्ये कुकर फुटला आणि माझं म्हणणं अर्धवट राहिलं. त्याआधी आम्ही लॉनमध्ये एका महत्वाच्या विषयावरती बोलत होतो आणि तोच विषय मला आता पुढे कंटिन्यू करायचा आहे. जयश्री म्हणते, कसला विषय? भास्कर सगळं काही सांगत असतो आणि म्हणत असतो की अखिलने तनयाला 50 लाख रुपये दिले आणि ते पैसे भरले देखील गेले. पण माझा प्रश्न हा आहे की त्याने सगळ्यांपासून हे लपवलं कशाला? अखिल म्हणतो, अरे दादा, बास झालं ना आता, दिले ना पैसे तनयाने परत, मग काय प्रॉब्लेम आहे तुझा? भास्कर म्हणतो, हे बघ, हा आहे की तू कोणालाही सांगितलं नाही आणि मला हे अजिबात पटलेलं नाहीये. उद्या तू म्हणशील की कंपनी माझी आहे, मग काय करायचं आम्ही? सांग ना. मला हे अजिबात पटलेलं नाही अखिल, आणि म्हणूनच मी म्हणतोय की मला कंपनीचे जॉईंट सीईओ व्हायचंय. म्हणजेच मला सुद्धा प्रत्येक निर्णयामध्ये माझा सहभाग असेल, मला सुद्धा विचारता येईल प्रश्न तुला. आणि आता अखिल असं म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुला स्वतःचं महत्व पटवून द्यायचंय का? भास्कर म्हणतो, अजिबात नाही. माझा जो काही अनुभव आहे कंपनीला त्याचा फायदा व्हावा असं मला वाटतं आणि तू माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आन्सरेबल असशील जेव्हा मी तुझ्यासोबत जॉईंट सीईओ असेल तेव्हा. म्हणून मला जॉईंट सीईओ व्हायचंय. आणि जर कोणाला माझा निर्णय मान्य नसेल तर मग माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, आपण सरळ वाटण्या करून टाकूया. हे ऐकून तनयाला बाकी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. भास्कर म्हणत असतो की हे बघा, हे असंच होणार असेल वारंवार तर मग काय अर्थ नाही काम करण्यामध्ये. हा अखिल कोणाला काही विचारणार नाही, सांगणार नाही, याला काय अर्थ उरतो का? मग कशाला आपण एकत्र काम करायचं ना, वेगळंच होऊया. मी माझा छोटासा बिझनेस काहीतरी सुरू करेल आणि त्याच्याकडे लक्ष देईल आणि कोणाला काही प्रश्न विचारण्याची गरजच पडणार नाही आणि कोणी कोणाची फसवणूक देखील करणार नाही. आणि तो खूप वैतागलेला असतो. अखिल म्हणत असतो, भास्कर दादा, हे तुझं अति होतंय बरं का. आता
भास्कर म्हणत असतो, हे बघ ना, जेव्हा आकाश सीईओ होता ना, मला सगळं काय तो सांगायचा आणि मी सुद्धा त्याला सगळं सांगायचो. आमच्यामध्ये वाद व्हायचे, मतभेद व्हायचे, पण कोणापासून कोणी काही लपवलं नाही. ट्रान्सपरन्सी होती. आकाशचं असं नव्हतं, सगळ्यांचे सल्ले तो विचारत घ्यायचा, कारण त्याला बॉस आणि लीडर यातला फरक कळत होता आणि म्हणूनच तो तसा वागत होता. त्याच्या इतकं कंपनी कोणीही सांभाळू शकत नाही चांगल्या रीतीने. म्हणूनच आपली कंपनी एवढी मोठी होऊ शकली. अखिल म्हणतो, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की दादाच चांगली कंपनी सांभाळू शकतो, मी नाही? भास्कर म्हणतो, हे बघ, तू कुठला विषय कुठे नेऊ नको, पण तुला ना प्रश्न विचारलेले चालत नाही. तुझं स्वतःच एक वेगळंच विश्व असतं आणि म्हणून मला ते आवडत नाहीये. कंपनी म्हटली की सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय घ्यायचे असतात आणि म्हणूनच म्हणतोय की मला वाटणी करायची आहे. आता भास्कर म्हणतो, म्हणजे अडून अडून तुला हेच म्हणायचं आहे ना, मी किती नालायक आहे ते? भास्कर म्हणतो, अखिल, तू विषय कुठल्या कुठे नेऊ नको. माधव म्हणतो, हे बघ अखिल, तू हळू आवाजात बोल, तुझी चूक आहे ते मान्य कर ना आधी. तू सुद्धा एवढी मोठी गोष्ट का लपवली आमच्या सगळ्यांपासून? आणि मुळात जयश्री म्हणते, ही गोष्ट लपवण्यासारखी नाहीच आहे. विशाखाला जर पैशांची गरज होती तर तिने सगळ्यात आधी आम्हाला सांगायला हवं होतं, आमच्याकडे मदत मागायला हवी होती ना. आकाश म्हणतो, एक मिनिट, मी मध्ये बोलतोय, पण मला माफ करा. आल्या होत्या विशाखा मावशी आणि त्यांनी वसुंधरांकडे मदत मागितली होती. वसुंधराने मला सगळं सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्या लेंडर्स कडून आम्ही मुदत वाढवून सुद्धा घेतली होती आणि मग आम्ही त्यांचा प्रश्न सोडवला होता. सॉरी, मी हे तुम्हाला सांगायला हवं होतं, पण मी नाही सांगितलं. यात माझी सुद्धा चूक आहे. भास्कर दादा, तू मला माफ कर. हवं तर मला बोल, पण अखिलची जेवढी चूक आहे ना, तेवढी माझी सुद्धा आहे. पण मग जयश्री म्हणते, जर लेंडर्स कडून मुदत वाढवून मिळणार होती तर मग पैसे कशाला काढले तनयाने? आकाश म्हणतो, हो ना तनया, तू कशाला पैसे काढले, आणि काढले तर काढले, परत जमा सुद्धा केले, हे का केलंस तू? वसुंधरा म्हणते, तनया, आता प्रश्नांची उत्तर दे ना, कशासाठी काढले होते आणि मुळात तू कधी पैसे काढले ग? एवढी मोठी रक्कम तू काय केलं त्याचं, आणि परत पैसे कधी भरले ते सांग बरं सगळ्यांना. जयश्री म्हणते, तनया, तुला कोणीतरी काहीतरी विचारतंय, आम्ही सगळी तुझी वाट बघतोय, उत्तर दे आता. तनया म्हणते, मला असं वाटलं की सेफर साईड म्हणून पैसे ठेवावेत साईडला, जर लेंडर्सनी मुदत वाढवून दिली नाही तर कामी येतील, आणि म्हणून मी तसं केलं, पण मला माफ करा. यात माझा दुसरा काही हेतू नव्हता. भास्कर म्हणतो, तनया, विशाखा मावशीची मदत करणं हा चुकीचा हेतू नाहीच आहे. मुळात माझ्याकडे ती मदत मागायला आली असते ना, मी सुद्धा माझ्या परीने मदत केलीच असती. मुद्दा हा आहे की अखिल जर आत्ताच एवढं सगळं लपवतोय, तो पुढे जाऊन तो सगळे निर्णय स्वतःचे स्वतः घेईल. आम्हा कोणालाही तो काहीच कळू देणार नाही. म्हणून मला असं वाटतंय की वाटण्या व्हायला हव्या, नाहीतर मग कंपनीचा जॉईंट सीईओ मला बनवण्यात यावं. आकाश म्हणतो, दादा, या आधी मी तुला ऑफर दिली होती, पण तुला असं आता वाटत असेल तर तू जॉईंट सीईओ होऊ शकतो, पण वाटण्यांचा विषय नको काढू प्लीज. माधव म्हणतो, ठरलं तर मग. अखिल, तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की भास्करने जॉईंट सीईओ व्हावं. भास्कर, आता तरी खुश आहेस ना तू? भास्कर म्हणतो, हो बाबा, ठीक आहे. माधव म्हणतो, ठीक आहे, हा विषय आता इथेच संपवा आणि चला मिळून काम करायला लागा. वाटणीचा विषय याच्या पुढे या घरात कधीच कोणी काढायचा नाही. एवढ्या छोट्याशा विषयावरनं एवढा मोठा निर्णय घेतलेला मला अजिबात आवडणार नाही. माधवने आपला निर्णय सगळ्यांना सांगितलेला असतो आणि फायनली आता अखिल आणि भास्कर दोघेही कंपनीचे सीईओ झालेले असतात. आता वसुंधरा अवनीला खूप आनंद झालेला असतो. अवनी तर पेढेच वाटत असते, देवाचे आभार मानत असते आणि वसुंधराला पहिला पेढा देते. वसुंधरा म्हणते, वहिनी, कशाचा हा पेढा आणि तोंड गोड कशासाठी करताय? अवनी म्हणते, अगं, खूप आनंदाची बातमी आहे, माझ्या मनाप्रमाणे झालं आहे. देव आपल्याला न मागता एवढं सगळं काय देतो, मग आपण आभार नको का म्हणायला? वसुंधरा म्हणते, वहिनी, पण कशासाठी पेढा आहे? अवनी म्हणते, माझा नवरा सीईओ झाला, याचा मला खूप आनंद झालाय. मला माझ्या नवऱ्याचं ना खूप कौतुक वाटतं. हा, म्हणजे काही लोक आहे या घरामध्ये ज्यांना आनंद अजिबात झालेला नाहीये. तिथे तनया बसलेली असते आणि तिला ती टोमणा मारत असते. तनया म्हणते, वहिनी, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला सुद्धा आनंद झालाय बरं का. असंही आकाशदादाने पहिली ऑफर भास्कर दादाला दिली होती आणि तेव्हा तुम्ही नाही म्हणाला होतात. अवनी म्हणते, पण कशासाठी नाही म्हणाला होता आम्ही? सांग ना. कारण तू माझे कान भरले होते. तू माझ्या मनात भीती निर्माण केली होती, जर कंपनीत काही प्रॉब्लेम झाला तर त्याचं सगळं खापर माझ्या नवऱ्यावर फोडण्यात येईल, आणि म्हणून मी नाही म्हणाले होते. आता मला खरं कारण कळतंय की तू किती कटकारस्थान करणारी बाई असते. तुझा खरा चेहरा आत्ता माझ्या समोर आलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवता नाही, आम्ही काही साधेसुधे नाही आहोत. आम्ही वेळेवरच भानावर आलो म्हणून चांगलं झालं आणि भास्करने आणि वेळीच आमचे डोळे उघडले आणि आम्ही योग्य तो निर्णय घेतला. आता कंपनीमध्ये यांचं सुद्धा लक्ष राहील आणि प्रत्येक निर्णय ते घेतील आणि अखिलवर सुद्धा नजर ठेवतील. एवढं लक्षात ठेव, तुझं आता काहीही चालणार नाहीये. असं बोलून त्या निघून जातात. इकडे वसुंधरा सुद्धा तनयाला बोलत असते आणि म्हणत असते, तनया, मी तुला म्हटलं होतं ना, स्पर्धा माणसांशी करता येते आणि लुबाडी करून
ती स्पर्धा जिंकता सुद्धा येते, पण नियतीचा खेळ वेगळाच असतो. नियती आपल्याला बरोबर हरवते. तिच्यासमोर कोणाचंही काही चालत नाही, तिच्यासमोर आपण जिंकूच शकत नाही. आणि जेव्हा आपण नियतीसमोर हरतो ना, तेव्हा आपली हार सगळ्यांसमोर होते, ती आपल्याला लपवता सुद्धा येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. आज अवनी वहिनींना तुझा खरा चेहरा दिसलाय, उद्या सगळ्या फॅमिलीला, सगळ्या घरच्यांना तुझा खरा चेहरा दिसणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेव, असं बोलून ती निघून जाते. तनयाला सुद्धा आता अवनीने पेढा दिलेला असतो, तो पेढा ती फेकून देते आणि म्हणते, माय फूट, यांची एवढी हिंमत होते मला बोलण्याची. आणि तिचा खूप संताप होत असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.